ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पहा सर्व संतांची नावं एकाच वेळी आपल्या कानावरती पडतायत आणि आपण आता निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने. खेडचा घाट ओलांडला, आलो आपण त्या पुण्यनगरीमध्ये, ज्या पुण्यनगरीमध्ये शिवरायांनी स्वराज्याचा नांगर म्हटला. त्या पुण्यनगरीमध्ये आता आपल्याला भेटणार आहे तुकोबारायांची पालखी. पालखीचं प्रस्थान झालं. मित्रांनो, या पालखीच्या मागे मागे चालायचं. हा पालखी दिव्य घाटामध्ये पोहोचलेली आहे. पहा, घाटातून वळणं वळणं घेत 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 आपण पुढे निघालेलो आहोत. संपूर्ण घाटामध्ये मुंगीसारखी माणसांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. शिस्त लावायला कोणीही नाही, मात्र सर्व काही शिस्तबद्ध आहे. कारण त्यांना शिस्त लावतंय टाळ्यांचा आवाज आणि मृदुंगाचा ताल. घाटातून वर आलो. हे सासवड गाव बरं का, संतांची परंपरा असणारं हे गाव. चला निघा पुढे. तो कळस दिसतोय तो जेजुरीच्या मंदिराचा. जेजुरीला इथूनच खंडेरायाला नमस्कार करा, कारण आपल्याला ओढ लागलेली आहे ती पंढरीच्या विठोबाची. हेच ते पंढरपूर. मित्रांनो, या मठामध्ये तुमच्या पिशव्या ठेवल्या. चल या, आपण आता चंद्रभागेच्या किनारी जाऊया. हीच ती चंद्रभागा नदी. ठेवा पिशव्या बाजूला आणि चंद्रभागा नदीमध्ये सर्वांनी आता काय करायची, एक डुबकी लावायची. हा, एकदम थंड पाणी आहे नाही का. उतरले सगळेजण पाण्यामध्ये, केली आंघोळ. या बाहेर आला, घ्या तुमचे टाळ, तुमचे झेंडे, मृदुंग, तबला आणि चला आता आपल्याला पंढरपूरला प्रदक्षिणा घालायची. वारकरी मित्रांनो, पंढरपुरामध्ये आलेला वारकरी सर्वप्रथम काय करतो तर तो पंढरपूरला प्रदक्षिणा घालतो. आपण आता त्या मार्गावरून जाणार आहोत ज्या मार्गावरती संत ज्ञानेश्वर माऊली चालले. आपण आता त्या मार्गावरून चाललो आहोत ज्या ठिकाणी चोखोबा महाराज चालले, ज्या ठिकाणाहून नामदेव महाराज चालले, ज्या ठिकाणाहून आपली मुक्ताई चालली. पहा हे पंढरपूर आणि इथे दिसणाऱ्या ह्या भव्य पताका, इथे चाललेला विठुनामाचा गजर. अलौकिक पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. हा, पायरीवर पाय ठेवलं का, ती आहे नामदेव पायरी. घ्या दर्शन तिचं. घेतलं, या आतमध्ये. ही चोखोबा महाराजांची समाधी. त्या ठिकाणी वंदन करा आणि आतमध्ये प्रवेश करा. पाहिले हे 16 खांब. पुरातत्व खात्याने प्राचीन मंदिराचं हुबेहूब रूपांतर अगदी या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 16 खांब उभारून केलेलं आहे. पुढे या, गरुड पताका, नमस्कार करा आणि पहा बरे तुम्हाला कोण दिसतंय समोर. पुंडलिकाने फेकलेल्या विठेवरती 28 युगे तुमची वाट पाहणारा विठ्ठल आणि रुक्मिणी. करा त्याला मनोभावे नमस्कार. केला सर्वांनी नमस्कार. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. झालं का रे दर्शन? डोळे उघडा. झालं का दर्शन? गेलते का पंढरपूरला? छान, व्हेरी गुड. बेलेकर मॅडम. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.